यानंतर एक मोठी बातमी आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि शिवसैनिकांच्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांकडून लाल रंग फासण्याचा प्रयत्न झालाय। मुंबईच्या दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील मुख्य प्रवेशद्वारावरती मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे आणि याच पुतळ्याला अज्ञात समाजकंटकांकडून लाल रंग फासण्याचा प्रकार घडलाय। या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवसैनिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पुतळ्याची स्वच्छता केली। मुंबई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। हाच तो पुतळा आहे मासाहेबांचा आणि ज्याला काही समाजकंटकांकडून लाल रंग फासण्यात आलाय। या संपूर्ण घटनेविषयी माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, कधीची घटना, कोण होतं, सीसीटीव्हीतनं काही दिसलंय का, सध्याची परिस्थिती काय? आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये मासाहेब म्हणजे मीनाताई ठाकरे यांचा पुतळा, या पुतळ्याला काही समाजकंटकांकडून लाल रंग फासण्याचा प्रयत्न झालेला आहे। ही घटना साधारणतः सकाळच्या वेळेची आहे। साधारण सकाळी 7:30 पूर्वी संपूर्ण जे आहे वातावरण ते पूर्ववत होतं। काय तिथे कोणती घटना घडली नसल्याचं सीसीटीव्हीच्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे। सकाळी 7 ते 8च्या नंतरची ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र कोण आहे त्याचा सीसीटीव्ही मधून शोध जो आहे तो मुंबई पोलीस करत आहेत, कारण तिथे अनेक सीसीटीव्ही आहेत। प्रत्येक सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण सर्चिंग जे आहे, शोध कार्य जे आहे ते सुरू झालेलं आहे। घटनास्थळाची माहिती मिळताच घटनास्थळावरती स्थानिक शिवसैनिक आणि शाखा प्रमुख जे आहेत यांनी धाव घेतली आणि त्यांनी तात्काळ स्वच्छताची केलेली आहे। शिवसेनेचे स्थानिक खासदार अनिल देसाई हे देखील घटनास्थळी आलेले आहेत। अनेक शिवसैनिक आले होते। काहीसं संतप्त असं तणावपूर्ण वातावरण होतं। मात्र मुंबई पोलिसांनी अतिशय शांततेने संपूर्ण वातावरण जे आहे ते सांभाळलेलं आहे। सध्या घटनास्थळाला मुंबई पोलिसांनी बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे। तसंच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ जिथे आहे तिथे देखील पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। मात्र अशा प्रकारे समाजकंटकांकडून जेव्हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा मुंबई पोलिसांनी सतर्कतेचा इशारा जो आहे संपूर्ण शिवाजी पार्क परिसरामध्ये दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। घटनास्थळी शिवसैनिक आहेत, पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। मात्र शिवसैनिक संतप्त झालेले आहेत की अशा प्रकारच्या कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या घटना ज्या घडत असतील तर त्याला जबाबदार कोण आहे, या संदर्भात गृह मंत्रालयाने कडक ऍक्शन जी आहे ती घेतली पाहिजे अशी मागणी शिवसैनिकांकडून घेतली जात आहे। बिलकुल उदय, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। मुंबईच्या दादर इथल्या शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारावरती असलेला मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा हा पुतळा आणि याच पुतळ्याला काही अज्ञातांनी, काही समाजकंटकांनी लाल रंग फासण्याचा प्रयत्न केलाय आणि यानंतर आता शिवसैनिक या पुतळ्याच्या आसपास जमायला सुरुवात झालेली आहे। पोलिसांनी हे प्रकरण अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलंय असं आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी सांगितलं। त्यानुसार आता बंदोबस्त तिथे ठेवण्यात आलेला आहे मासाहेबांच्या पुतळ्याच्या अवतीभोवती आणि त्याचसोबत बाळासाहेबांचं जे स्मृतीस्थळ आहे शिवाजी पार्कमध्ये तिथे देखील बंदोबस्त पोलिसांचा वाढवण्यात आलाय। त्या संदर्भातली काही सीसीटीव्ही फुटेजेस देखील तपासली जात आहेत। कोण नेमकी ही अज्ञात व्यक्ती होते आणि कोणाकडनं हा प्रकार करण्यात आलाय याचा आता तपास सुरू आहे। या संदर्भात आपण बोलूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत आहेत। किशोरीताई, मासाहेबांचा पुतळा शिवाजी पार्कातला कुणीतरी लाल रंग फासण्याचा प्रयत्न केलाय, काय आपली प्रतिक्रिया? तुम्ही पण तिथे पोहोचलात का? अशा प्रतिक्रियेचा पहिला निषेध करते, कडाडून निषेध करते। ज्या पद्धतीने मान बरोबर आम्ही काम केलेलं आहे, वात्सल्य मूर्ती आमच्या मा होत्या, संस्कारमय अशा आमच्या मा होत्या आणि आमची बाळासाहेबांची शिवसेना उद्धवजींच्या यांनी आम्ही जी वाढवली त्याच्यामध्ये मानचा फार मोठा वाटा होता आणि त्यांनी समाजासाठी पण खूप काम केलं। अशा वेळेला एक माथे फिरू पोलिसांचा डोळा चुकून, कारण शिवाजी पार्कमध्ये वर्दळ असते, पोलीस गस्त घालत असतात, जवळच पोलीस स्टेशन आहे, तरी एवढं सगळं चुकवट वरच्या पायऱ्या चढून जेव्हा हे केलं जातं तर तो जो आहे कोणी मनोरुग्ण आहे का, ती मुद्दाम केला, त्याचा भूतकाळ काय आहे, तो कुठल्या वर्तमानात जगतोय, सगळं तपासलं पाहिजे। जाणून बुजून या शिवाजी पार्क किंवा शिवसैनिकांचं माती भडकवण्याचं काम कोण करता आहे का याबाबत चौकशी झाली पाहिजे। बिलकुल किशोरीताई, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात। या संदर्भात बोलूया शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे सुद्धा आपल्यासोबत आहेत फोन लाईन वरती। चंद्रकांत खैरेजी, हा प्रकार मीनाताईंच्या पुतळ्याला लाल रंग फासण्याचा आता कोणी केला, काय, याचा तपास पोलीस करतीलच, आपली प्रतिक्रिया काय? मला इतका संताप आलेला आहे
कारण आमच्या सर्वांच्या कोट्यावधी शिवसैनिकांच्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांना आम्ही खूप आमचे आदर्श आहेत त्या, आणि आम्हाला ते आईसारखं प्रेम बी त्यांनी केलेलं आहे. मग अशा वेळेस त्यांनी पुतळ्याजवळ येऊन कोणीतरी हे करतं, कोण असेल म्हणजे आमचे हात आमचे असं वज्रमुठ अशी तयार होती ना की कोण असेल तर त्याला सरळ करायचं, पण हे योग्य नाही आहे. आणि असं असेल तर त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा काहीतरी ऍक्शन घ्यावं लागेल. आमच्या महासाहेबांच्या बाबतीत जर असं घडत असेल तर बाकी सरळ तिथे पोलीस आहे, सगळं काही आहे, पायऱ्यावर चढून जातो माणूस, इतके वर्दळ त्या ठिकाणी शिवाजी पार्कला. आणि असं असताना सुद्धा हे असं होत आहे म्हणजे त्या ठिकाणी ह्या घटना निषेधार्थ असेल परंतु संतप्त पण आहे. आणि म्हणून पोलिसांनी किंवा सरकारने या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे, जे कायम पोलीस संरक्षण दिलं पाहिजे. बिलकुल. चंद्रकांत खैरेजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. तर संतप्त भावना आणि प्रतिक्रिया शिवसैनिकांकडून उमटत आहेत. अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही नेत्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेतल्या. अतिशय संतप्त अशा या प्रतिक्रिया. तर याच संदर्भात आपण बोलूयात. शिवसेनेचे नेते सदा सरवणकर हे देखील आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती. सदा सरवणकरजी, तुम्ही याच भागातले आहात. इथे मीनाताई ठाकरेंचा पुतळा आणि ज्याला काही अज्ञातांनी लाल रंग फासण्याचा प्रयत्न केला, यावरती आपली काय प्रतिक्रिया? मला आता आपल्याच माध्यमातून हा निंदनीय प्रकार कळला, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि मी तातडीने डीसीपींशी या विषया बाबतीत बोललो आणि त्यांना सांगितलं सीसीटीव्ही वगैरे आजूबाजूला आहेत, ताबडतोब कारवाई करा आणि जो कोणी असेल त्याला पकडून बंद करून टाका, नाही तर आम्ही धोपटू त्याला. बिलकुल. शिवसेना कृत्य आहे ते. ठाकरे गटाचे बरेचसे नेते तिथे पोहोचलेले आहेत, तुम्ही देखील जाणार का? मी आता थोडा लांब आहे पण आमचे लोकही जातील तिथे. आम्ही पोलीस स्टेशनशी मी बोलून झालोय, जे पंडित नावाचे डीसीपी आहेत 2 मिनिटापूर्वी त्यांच्याशी मी बोललोय. बरं, मात्र काय प्रकार नेमकं कुणी केलं असावं, काय केलं असावं, काय उद्देश, काय अंदाज? ऑइल पेंट टाकलाय असं ते म्हणाले. म्हणजे डीसीपीने मला सांगितलं का बॅक साईडला काहीतरी ऑइल पेंट रंग वगैरे ते टाकलेला. आम्ही निषेध करतो त्या गोष्टीचा आणि पोलिसांनी कारवाई करावी म्हणून आम्ही पोलिसांना विनंती करू. आम्ही स्वतःही शोधाशोध करू. बिलकुल. निंदनीय कृत्य आहे. जी, सदा सरवणकरजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रवीणजी, मासाहेबांच्या पुतळ्यावरती ऑइल पेंट रंग टाकलाय लाल रंगाचा, काय आपली प्रतिक्रिया? कोणी केलं असावं, काय केलं असावं? पोलीस शोध घेतीलच, मात्र हे असे प्रकार घडतायत वर्दळीच्या ठिकाणी तेही. मला वाटतं हे कृत्य निषेधार्ह आहे. या घटनेचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो, धिक्कार करतो. निश्चितच पोलीस याच्या मुळाशी जातील आणि याच्या मागे नेमकं काय आहे, ते काही कोणाचं षडयंत्र आहे का की जातीय तणाव निर्माण व्हावा, भावनिक वातावरण निर्माण व्हावं, कोणाचं षडयंत्र आहे की कुठल्या विकृत मानसिकतेतनं हे कोणी केलेलं आहे, याचा निश्चितच पोलीस त्या ठिकाणी शोध घेतील आणि सत्य काय आहे हे मुंबईकरांसमोर, महाराष्ट्रातल्या जनतेसमोर येईल. या घटनेचं कुणीच समर्थन करणार नाही. मीनाताई ठाकरे एक वात्सल्य मूर्ती त्या ठिकाणी होत्या, त्यांच्याप्रती एक वेगळा आदर सन्मान महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे, म्हणून त्यांना मासाहेब त्या ठिकाणी म्हटलं जायचं. तर मला वाटलं कोणाला काय वाटतं काय कोणालाच हे आवडणारं कृत्य नाहीये. आता सर्व स्तरातून धिक्कारच होईल, परंतु याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. बरं प्रवीणजी, नेमकं का झालं, कशात नाही झालं, कुणी केलं हे समोर आलंच पाहिजे. बरं प्रवीणजी, आता ठाकरे गटाचे नेते तिथं पोहोचायला सुरुवात झाली आहे, शिवसेनेचे सुद्धा पोहोचतायत, तुम्ही सुद्धा जाणार का? नाही, मी आता बाहेर आहे, मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बिझी आहे, जायला काहीच हरकत नाही. परंतु याचा इश्यू बनवण्याचं काही कारण नाहीये. मला वाटतं जर याच्या मागे राजकारण कोण आणण्याचा प्रयत्न करेल तर या विषयाचं गांभीर्य दुर्दैवानं त्या ठिकाणी कमी होऊ शकतं. त्याच्यामुळे महासाहेबांच्या विषयी कोणालाच त्या ठिकाणी हे आवडणारं कृत्य नाहीये. परंतु या कृत्याचा, या विषयाचं राजकारण म्हणून त्या ठिकाणी जर कोण राजकीयकरण करत असेल तर ते दुर्दैवी ठरेल. म्हणजे काय नेमकं तुम्हाला काय वाटतंय, कोण याचं राजकारण करणार? ना कोण करणार? आता जमा कोण व्हायला लागलेत, प्रतिक्रिया कोण देत आहेत? सरकारचं अपयश, सरकार फेल ठरलं,
त्याच्यामुळे आता वेगळं काय सांगायची आवश्यकता आहे का? उभाटाच्या लोकांनी त्या ठिकाणी याचं राजकारण करू नये. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. झालेलं कृत्य त्या ठिकाणी निषेधार्ह आहे, त्याचं समर्थन कोणच करणार नाही. परंतु आता लगेच तिथे गोळा व्हायचं, गर्दी करायची, सरकारवर त्या ठिकाणी शिव्या घालायच्या, याला राजकारण म्हणतात. आणि ते केलं तर या विषयाचं गांभीर्य ते आपल्या राजकारणासाठी कमी करतील, हे मला नम्रपणे सांगावंसं वाटतं. मग कायमस्वरूपी तिथं पोलिसांचा बंदोबस्त हवा का, तुम्हाला काय वाटतं? नाही, करतील ना. आता यावर आणखी अधिकच्या काय उपाययोजना कराव्या लागल्या तर निश्चितपणे सरकार त्या ठिकाणी करेल. सगळीकडे सीसीटीव्ही आहेत, सगळे नाकाबंदी असते. आता इथे कोण आलं, कसं आलं, लवकरच पोलीस घेतील ताब्यात सगळ्यांना. बिलकुल. प्रवीणजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात या विषयावर, त्याबद्दल. तर दादरमधल्या शिवाजी पार्कच्या प्रमुख प्रवेशद्वारावरती असलेला मासाहेब मीनाताई ठाकरे यांचा हा पुतळा, त्यावरती कोणीतरी समाजकंटकांनी, अज्ञातांनी लाल रंग या पुतळ्याला फासल्याचं दृश्यामध्ये देखील दिसतंय आणि त्यामुळे खळबळ माजली आहे. शिवसैनिक मोठ्या संख्येनं जमायला सुरुवात झाली आहे.